त्या तिकडे फाटी तोडत होत्या. फाटी तोडता तोडता अचानकच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्या. त्यांच्या तोंडामध्ये चम्मच टाकून ते दात ओपन करायला बघत होते. ती अचानक ती वाईट शक्ती त्यांच्या अंगातली बोलायला लागली का एकदम मोठ घट्ट आवळून अशी का नवीनच काकडी सापडली. त्यांचं नवीनच लग्न झालं होतं आणि नवीनच काकडी सापडली. मी आता सोडणार. तर तेथून एक भगत म्हणून बोलवलं, ओळखीचा होता म्हणून त्याला बोलवलं तिकडं. त्याला बोलवलं, त्याच्यानंतर विचारपूस केली वगैरे, पण त्याला काय ती ऐकली नाही. ती त्या भक्ताला हातापायाने मारलं तिने, एवढी पॉवरफुल होती. जी आमच्या गावाला आहे ना, एक ब्रिज आहे, नदीच्या वरती ब्रिज आहे, त्यांचं प्रकरण झालं होतं जरा प्रेमाच्या याच्यातून, तर तिने फाशी घेतली होती तेव्हा. कधी 3 घरांमधली मधल्याच घराची लाईट झाली वगैरे, बाकीच्या 2 घराला काय नाही, कुणाला काय माहिती पण नाही पडत. त्यांना रात्रीचे ना माणसं, जिवंत माणसं मेलेली दिसायची अशी चढताना, म्हणजे त्यांना मारायला येते वगैरे. माझ्यापेक्षा वयस्कर आहेत, पण त्या दिवशी एकदम मी त्यांच्यातलं लहान बाळ व्हायचं. एवढं भयानक होतं. एक रात्र म्हणजे 1 मिनिट पण नाही झोपून दिलं. अचानक मध्ये रात्रीच त्याला काय आहे असं होतं. दिवसभर चांगलं, कोण बोलणार नाही त्यांना काय वगैरे, पण ते असे बोलतात का जिथं ते काम करायचे तिथं एकदम खंडर सारखं होतं. तो फोटो मी जर तुम्हाला दाखवला असता ना, तुम्ही बोलणार की इथं राहूच नाही शकत माणूस. त्यांना घरात पण कोणतरी व्हाईट ड्रेस वाली दिसायची, मला बोलवते, त्याच्यासोबत तिच्यासोबत अजून कोणतरी आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव संकेत गणेश कदम. संकेत कदम. हा. ओके. कुठले सर मूळचे आपण? मी चिपळूणचा. चिपळूण. हा, कोकण, रत्नागिरी. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? आम्ही ऑनलाईन युट्यूबला तुमचे पॉडकास्ट वगैरे बघितले होते, त्यातून आम्ही ऑनलाईन संपर्क साधला. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? मी आणि माझे वडील गावी होतो. आजी होती आणि दुसरं मोठ्या काकाचं घर वेगळं होतं. त्यांच्या घरी त्यांचा मुलगा, नवीनच लग्न झालेली सून आलेली, काकी होती, अजून दुसरा एक मुलगा आणि त्यांची एक बायको होती. तर काकी दुकानात होती आणि माझे वडील पण ड्रिंक केले होते. संध्याकाळचा टाइम होता. घराच्या बाजूला ती नवीनच लग्न करून आलेली वहिनी आमची होती, त्या तिकडे फाटी तोडत होत्या. फाटी तोडता तोडता अचानकच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्या. जमिनीवर पडल्या तर दुसरी वहिनी होती सोबतीला, त्या शोधायला लागल्या तर एवढा टाइम झाला अजून आले का नाही. तर घराच्या अवतीभोवती बघितलं तर पडलेल्या जागेवर त्यांना दादानी आणि दुसऱ्या वहिनीने हात पायाला पकडून घरी आणून बेडरूम मध्ये ठेवलं. ठेवल्याच्या नंतर तिकडे त्या अशाच म्हणजे फिट येते ना, दात खिडी बसते, असे पूर्ण दात घट्ट वगैरे, मूठ वगैरे हे झालं होतं. त्यांना वाटलं का फिट आले वगैरे. त्यांच्या तोंडामध्ये चम्मच टाकून ते दात ओपन करायला बघत होते, पण ते काही प्रयत्न वाया गेले. त्याच्यानंतर काही झालंच नाही. पण अचानकच पाणी बिनी मारून ती अचानक ती वाईट शक्ती त्यांच्या अंगातली बोलायला लागली का एकदम मोठ घट्ट आवळून अशी का नवीनच काकडी सापडली. त्यांचं नवीनच लग्न झालं होतं आणि नवीनच काकडी सापडली. मी आता सोडणार नाही असं ते आतमधलं बोल. हा, आतमधल्या. आता पण माझ्या अंगावर काटे आलेत, एकदम हे होऊन झाले. ते आले. त्याच्यानंतर माझा भाऊ आला, ज्याचा बायको आहे, तिचा नवरा आला. त्यांना सांगितलं हा सर्व प्रकार. त्याला वाटलं पहिले खोटं, पण नंतरला जी आतमधली जी शक्ती होती एवढी का ती कुणालाच ऐकत नव्हती. माझे वडील, माझा भाऊ, मी तर लहानच होतो, बाकी दुसरी वहिनी होती, पकडत होते त्यांना, ऐकतच नव्हती, पूर्ण हातापायाने उडवत होते. एवढं सर्व झालं. त्याच्यानंतर रात्र झाली, भरपूर टाइम झाला. त्याच्यानंतर 7-8च्या नंतर अजून जास्त, त्याच दिवशी कंटिन्यू अजून त्याचे पॉवर वाढत गेली. त्याच्यानंतर आम्हाला ऐकायलाच लागली नाही. त्याच्यानंतर आम्ही, काकी दुकानात बसली होती, तर माझा भाऊ गेला रात्री वरती धावत धावत दुकानात, का असं असं झालंय. त्याच्या आईला सांगितलं का असं असं आहे म्हणून. तर दुकानामध्ये भरपूर लोक येत जात राहतात. तर तेथून एक भगत म्हणून बोलवलं, ओळखीचा होता म्हणून त्याला बोलवलं तिकडं. त्याला बोलवलं, त्याच्यानंतर विचारपूस केली वगैरे, पण त्याला काय ती ऐकली नाही. ती त्या भक्ताला हातापायाने मारलं तिने, एवढी पॉवरफुल होती. अरे बापरे.
ऐकलंच नाही कोणाला, तो स्वतः पळून गेला तेव्हा. जो मदत करायला हा, आले, मदत करायला आला होता तो पळून गेला. तो पळून गेला, कारण की त्याला कंट्रोलच नव्हते होत, एवढी पॉवरफुल होती. पण त्यांना दुसरा त्यांचा पुतणा जो आले होते ना मदत करायला, त्यांचा पुतणा आला. त्यांनी आले त्याच्यानंतर त्यांनी विचारपूस वगैरे केली. त्यांनी विचारपूस केली तर पहिले बोलली का मी मोठे बाई आहे. मोठे बाई म्हणजे आमची पप्पाची मोठे काका आहेत ना, त्यांची बायको होती त्याच्या अंगात. हा, पण ती अशी बोलली मी मोठे बाई आहे. पण कारण की त्यांची जागा जमीन आहे ना घराच्या बाजूला होती, तर आम्हाला वाटलंच होतं का बाबा त्यांचं असेल काही. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने परत ती खोटं बोलायला लागली मी लोकेबाई आहे. जी आमच्या गावाला आहे ना एक ब्रिज आहे, नदीच्या वरती ब्रिज आहे, त्यांचं प्रकरण झालं होतं जरा प्रेमाच्या ह्याच्यातून, तर तिने फाशी घेतली होती तेव्हा. तर ती तिचं नाव घ्यायला लागली की मी ती आहे. हा, लोकेबाई तिचं नाव. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये लोकेबाई म्हणजे जुने नाव तुम्हाला लोकेबाई, हा लोकेबाई. मध्येच हिचं नाव घेत होते, तिचंच नाव घेत होती. पण थोड्या वेळाने जसं त्यांनी विचारपूस वगैरे केली, जसा लिंबू तिच्या हातात दिला ना, आपण बोटाने नाही हाताने नाही पूर्ण आपण कधीच नाही हे करू शकत. तिच्या हातात जसा लिंबू दिला तिने घट्ट मूठ आवडली ना, असा लिंबू सुका करून दिला. माझे वडील तिचे मूठ खोलत होते. माझे वडील तेव्हा, माझे वडील ड्रिंक केले होते पण एवढे पण नव्हते, एक बोट पण खुलत नव्हता त्यांच्याने. ते लिंबातला रस गायब झालेला. हा, एवढा सुका खट्ट केला होता. आणि माझे वडील बोट खोलत होते, बोट एक पण नव्हते खोलत. एवढी ताकद होती का कुणाला दोघांना ऐकत नव्हते. हे हाताने या हाताने उडवत होते. मी तर लांबच राहिलो होतो त्या गोष्टीपासून. पण दुसरी वहिनीला जसं माहित पडलं का असं बाहेरची बाधा आहे, त्या एवढ्या घाबरल्या होत्या ना का त्या मागच्या पडवीमध्ये जेवणाचं घर आहे तिथं जाऊन रडत होत्या. जसं त्यांना माहिती पडलं का यांच्या अंगामध्ये असा बाहेरची बाधा आहे वगैरे. हा, भीती वाटणारच ना. भीती वाटणार, कारण की ती मूळची आमच्या गावातली नाहीत, त्या आसाम साईडच्या. त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. अच्छा, नवीन नवीन वहिनी आहे ती. नाही, ती अगोदर आली होती आणि नवीन लग्न झाले होते ना ते अक्कलकोट साईडचे. ओके. हा, तर त्या घाटावरच्याच होत्या त्या, नवीन लग्न केलेल्या. आणि जे म्हणजे नवीन म्हणजे 15 दिवसाचा फरक असेल त्यांच्या दोघांच्या लग्नांमध्ये. ते नवीन आलेले, त्यांना आसामी होते, त्यांना काही इकडचं कोकणातलं नॉलेज नव्हतं, काय नव्हतं. त्यांना वाटलं पहिले फिट आली म्हणून चम्मच वगैरे दात खोलून बघितलं, काय झालं नाही. जसं त्यांना पण समजलं तसे ते पण घाबरले, नुसते हुंदके घेऊन आतमध्ये रडायला लागले होते. एवढी ती रात्र भयानक होती का त्या रात्रीला मी झोपलंच नव्हतं, झोप येत नव्हती. ते बिचारे आसामवरून ती वहिनी आली, तिला काय माहिती कोकणामध्ये काय आहे, हा, काय नाही. आता नवीन माणसं येतात कोकणामध्ये, त्यांना काय आयडिया नसते. प्रत्येक जागेचं एक काय ना काहीतरी असतं. बरोबर. संध्याकाळच्या टायमाला आपण बाहेर नाही जाऊ शकत, आणि त्यात नवीन नवरीला आपण बोलतात ना, नवीन नवरीला आपण घराच्या बाहेर पाठवत नाही. बरोबर. संध्याकाळच्या टायमाला ते तिकडे गेली, अनफॉर्च्युनेटली तिथं ते झालं. ते त्यांना माहिती पण नव्हतं याबद्दल, पण ती घटना घडली. पण त्या दिवशी एवढं घाबरले सर्वे का अजून पण आमच्या गावाला आमच्या लेडीज, जेंट्स एकटे राहू शकतात पण लेडीज आमच्या आहे ना अजून पण घाबरतात. कोण गावी एकटी राहतच नाही. कोकणाला मुळातच हलक्यात घेऊ नये, अनुभवच तसे. अनुभव, भरपूर अनुभव आहे. प्रत्येक ह्याच्या वळणावर वाटेवर आहे ना काही ना काहीतरी नवीन गोष्ट असतेच. बिलकुल. आतापर्यंत आपल्या चॅनलवर कोकणातले किती अनुभव आलेत, किती एपिसोड कोकणावर आलेत. कोकण बोलतात ना, कोकणातली भूत आणि भूतडकी त्याच्यासारखं कोणच नाही. लय जबरदस्त, लय जबरदस्त. मग हे वहिनींचं नंतर कसं निवारण केलं? नंतरला ते त्यांनी बरोबर त्यांची काय विधी होती त्याच्यानुसार त्यांनी केलं वगैरे. बरोबर रात्री 10 10:30 म्हणजे 6 वाजल्यापासून जी घटना झाली ते 10 10:30 वाजले. त्यासाठी ती विधी काही असते ती त्यांनी केली. नारळ त्यांच्या अंगावर काढला, बाहेर गेले, तुळशीजवळ जसा नारळ फोडला तसे डायरेक्ट ते आडव्या पडल्या, शांत झाल्या. मग थोड्या वेळाने पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणलं. ते दातात चम्मच वगैरे घेतलेलं लागलं होतं आतमध्ये, ते बोलतात तांदूळ वगैरे टाकले होते वगैरे. ते बोलतात हे कोणी काय माझ्या हे मला तोंडाला कसं काय लागलं उठल्यावर, म्हणजे त्यांना माहितीच नाही काय झालं त्यांच्यासोबत. एवढं भयानक होतं ते. आणि अजून माझे पप्पांचे चुलत भाऊ जे मुंबईमध्ये ऑफ झाले होते, ती पण लहानपणीचीच घटना आहे. ते मुंबईमध्ये ऑफ झाले होते. आमची सर्व फॅमिली, काकी वगैरे, आम्ही वगैरे, माझा मोठा भाऊ वगैरे, आम्ही गावाला होतो. आणि माझ्या आजीला गोष्ट माहिती होती का ते मुंबईला जे होते त्यांचे पुतणे ते ऑफ झाले होते.
आणि आम्हाला माहिती ना, आमची आजी शांत झाली होती, शांत बसली होती. तिला माहिती होती आम्हाला कोणाला सांगितलं नाही. तर आम्ही विचारायला लागलो, आजी काय झालं? ती बोलते का असं असं झालं, आणि रडायला लागली. तर आम्ही सगळे शॉक झालो. त्याच रात्रीला जे मुंबईला राहणारे काका होते, त्यांचा बाजूचा घर होता, त्या घरामध्ये म्हणजे त्यांच्या अंगण्यामध्ये रात्रीचा रडायचा आवाज आला. म्हणजे आम्हाला नाही आले, पण माझे काकी वगैरे हे आहेत ना, त्यांना सर्वांना आवाज आला. का रात्री जे मुंबईला ऑफ झाले ना, त्यांच्याच घराच्या अंगण्यामध्ये सर्व बसून, म्हणजे बोलतात ना भेटल्यावर कसं रडतो आपण वगैरे, हे तसं त्यांच्यामध्ये काय झालं असेल, त्याच्यामुळे रडारडीचा आवाज येत होता. अजून पण आमच्या इथं गौरी गणपतीला शेवटच्या दिवशी काही ना काहीतरी आमच्या घरामध्ये होतच राहतं. कोकणात गणपती फार जोरात साजरा असतो. पण आमच्या घरी आहे ना, लास्टच्या दिवशी काही ना काहीतरी झगडे वगैरे मोठे, कधी 3 घरांमधली मधल्याच घराची लाईट जाईल वगैरे, बाकीच्या 2 घराला काय ना, कुणाला काय माहिती पण नाही पडत. एवढे मोठमोठे किस्से भरपूर झालेत, पण सांगू नाही शकत एवढे, अजून आठवत नाही एवढे. एवढ्या मोठमोठ्या गोष्टी घडल्यात. म्हणजे आमचं बाजूचं घर होतं ना, त्यांच्या घरामध्ये पहिले असं कौलाचं पहिले घर वगैरे होतं. तिथं घरी जायला घाबरायचे, म्हणजे ते समोरून असं घर बघितलं तरी घाबरायचे. आमच्या गावातले कोण यायचे वगैरे नाही आमच्या घरी. संध्याकाळ झाली की तिथं वाट असायची, तोच वाटेत घर लागायचा. तिथून यायला घाबरायचे. त्या घराच्या दरवाजाकडे तरी बघितलं ना, तर आपली नजर जाणार नाही, आपण या बाजूने निघून जाऊ, असं एवढं भयानक होतं. पण आता त्यांनी घर कालांतराने बनवलंय व्यवस्थित, पण अजून पण जरा भीतीच वाटते. कोकणात काळा जादू वगैरे फार प्रचलित आहे ना? कोकणात भरपूर. कुणाचं असतं ना, आता हा माझ्यापेक्षा पुढे गेला, तो माझ्यापेक्षा पुढे जातो. आता मुंबई साईडला आपण कसं सोबत मिसळून वगैरे राहतो, आपल्याला काय नाही, आपल्यासाठी कॉमन गोष्टी. आपण गावच्या साईडला गेलं ना, तर भावाभावांमध्ये म्हणजे काही भावाभावांमध्ये ते वाद असतात, वादविवाद. कोण समोरासमोर काय करू नाही शकत, समोरासमोर करू पण नाही शकत. ऑप्शन काय राहिला, हेच आहे ब्लॅक मॅजिक वगैरे. मग त्या पद्धतीत नुकसान करणार, त्या पद्धतीने मग कुणाला काही ह्याच्यावर पाठवणार, काही वेगवेगळे रिझन असतात. मध्यंतरी तर माझे वडील असे, त्यांना रात्रीचे ना माणसं, जिवंत माणसं मेलेली दिसायची अशी चढताना, म्हणजे त्यांना मारायला येते वगैरे. त्यांच्या 2 आत्या ऑफ झाल्या होत्या, त्यांना त्या दिसायच्या. माझे चाकू घेऊन आहे ना, बेडवरची गादी वगैरे फाडायची, येड्यासारखे करायचे. त्यांच्यावर काही क्रिया केली होती? क्रिया वगैरे त्यांच्यावर नाही केली होती, काय माहिती नाही. पण आम्ही बाहेर एकदा विचारलं होतं का, बाहेर म्हणजे असं चालतात फिरतात ना, त्याच्यामध्ये गावलेले वगैरे. तर कालांतराने ते अजून पण अधून मधून बिल्डिंग मध्ये असताना 5व्या माळ्यावरनं गॅलरीत जाणं, खाली आवाज मारणं, रात्रीचं खाली जाणं. पण मी रात्रभर झोपून न देता, मी झोपलो पण नाही आणि ते पण झोपून नाही दिलं आम्हाला. त्यांना नुसते असं वाटायचे का त्यांना मारायला येते, कोणतरी मारायला येते. एवढे घाबरायचे का झटक्यामध्ये अंग गरम व्हायचे, घट्ट मिठी मारायचे मला. एवढे माझ्यापेक्षा वयस्कर आहेत, पण त्या दिवशी एकदम मी त्यांच्यातलं लहान बाळ वाटलं. एवढं भयानक होतं. एक रात्र म्हणजे 1 मिनिट पण नाही झोपून दिलं. रात्रीचे उठून बाहेर जायचे नुसते, दरवाजाला स्क्रू ड्रायव्हरनी हे खोलायचे, परत खिडकीतून बाहेर जायचे. आम्हाला भीती वाटायचं, कारण की 5व्या माळ्यावरनं उडी वगैरे मारली तर काय व्हायचं. रात्रीचं कोण मदतीला नव्हतं. असे किस्से केलेले आहेत. रात्रीचे आम्ही जेव्हा चालीत राहायचो, तेव्हा रात्रीचे तर ते उठून पळून जायचे खाडीच्या पाठी. बरं, एक विज्ञानाचा भाग म्हणून जरी विचार केला, तर तुम्ही कधी दवाखाना वगैरे दाखवला नाही त्यांना, की म्हणजे काय असं दवाखान्यात म्हणजे ते कधी त्यांनी गेलेच नाही. त्यांना अजूनपर्यंत दवाखाना वगैरे कधीच हे नाही, कधी आजारी पडले वगैरे ह्या अशातल्या गोष्टी कधीच नाही झाल्या अजूनपर्यंत नाही. फक्त कधी पडले असेल वगैरे काय असेल तरच, बाकी असं कधीच नाही. मग तुमचं एकंदरीत म्हणणं असं की हे बाहेरच असावं? हा, बाहेरच. कारण की अचानक मध्ये माणूस एवढा चांगला आहे, अचानक मध्ये रात्रीच त्याला काय आहे असं होतं. दिवसभर चांगलं, कोण बोलणार नाही त्यांना काय वगैरे, पण ते असे बोलतात का जिथं ते काम करायचे तिथं एकदम खंडर सारखं होतं. तो फोटो मी जर तुम्हाला दाखवला असता ना, तुम्ही बोलणार का इथं राहूच नाही शकत माणूस. त्या घरामध्ये राहायचे माणसं, आणि तिकडं त्यांचा ढाबा होता, घर पाठी होता आणि पुढे ढाबा होता. तिकडं त्यांनी असं काहीतरी, त्यांची ढाबेवाले मालक आहेत ना, त्यांची आई होती, पण आईच्या वेशात दुसरी होती कोणतरी, काली काली त्यांना बिल्डिंग खाली दिसली होती.
का सीड्यांच्या बाजूला जो गॅप असतो ना तिकडच दिसली होती. माझ्या वडिलांनी आवाज मारला, हे आहे हे आहे, पण ती एक नाही दोन नाही आवाज नाही दिला. ते तिथं अंगात त्यांच्या काटे गेले, असे शेवारले. ते तिकडून आले तेव्हापासून त्यांना जो त्रास व्हायला लागला तो लागला. पण त्यांचं तेव्हापासून ते कामाला पण जायला घाबरायचे, पण रात्रीचे आले की परत त्यांचं चालू व्हायचं. आम्ही मग रात्रीला हा विचार करायचो का आज तरी झोपून देतील की नाही. त्यांना घरात पण कोणतरी व्हाईट ड्रेसवाली दिसायची, मला बोलवते, त्याच्यासोबत तिच्यासोबत अजून कोणतरी आहे वगैरे, ह्या त्या गोष्टी त्यांनाच दिसायच्या. आम्हाला कधीच नाही असं, त्यांनाच फक्त दिसायच्या. तुम्ही फार त्रास काढलाय भरपूर. ह्याचं तुम्हाला निवारण कुठे भेटलंच नाही का? निवारण म्हणजे मी त्यांना बोललो होतो का आपण जाऊ एका जागी, पण त्यासाठी ते राजी नाही व्हायचे. दत्त महाराजांचं होतं वगैरे, तर जाऊ आपण तिकडं. तर नाही होत तर राहू दे, चल त्या काय नसतं, अशा तशा उडून टाकायचे, पण यायचे नाही तिकडे. मग आता प्रेझेंट मोमेंटला कसं आहे? आता प्रेझेंट मोमेंटला आता ते सध्या गावाला आहेत. तर माझा मोठा भाऊ वगैरे, आजी आणि ते राहतात गावाला. तिकडे ते आता म्हणजे ड्रिंक वगैरे करून व्यवस्थित आहे, रिलॅक्स रिलॅक्स मध्ये.